आमचे पंतप्रधान माननीय मोदीजी हे उद्यापासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। उद्या धुळ्याला नंतर नाशिकला 2 सभा एका दिवशी उत्तर महाराष्ट्रात होणार आहेत आणि त्यानंतर लगभग 10 सभा 14 तारखेपर्यंत त्यांच्या महाराष्ट्राच्या ठिकाणी होणार आहे। 14 नंतरचा कार्यक्रम अजून आलेला नाही, पण 14 तारखेपर्यंत 10 सभा माननीय मोदीजी महाराष्ट्रामध्ये घेणार आहेत। मला वाटतं की खूप मोठा उत्साह यावेळी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांमध्ये आहे, कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि यावेळेला एक वेगळा निर्णय म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल असा निर्णय यावेळेला महाराष्ट्रामध्ये लागणार आहे। महायुतीची सत्ता स्पष्ट बहुमत घेऊन राज्यामध्ये पुन्हा या ठिकाणी येणार आहे आणि महायुतीचाच मुख्यमंत्री राज्यामध्ये पुन्हा होईल, आमचंच मंत्रिमंडळ या ठिकाणी होईल आणि या सगळ्या गरीब कल्याणाच्या ज्या योजना चाललेल्या आहेत, अनेक लोकोपयोगी योजना चाललेल्या आहेत, त्या तशाच पुढे चालू राहतील किंबहुना त्यात अजून भर पडेल। लोकसभेला देखील अशाच मोदी साहेबांच्या प्रचार सभा झालेल्या होत्या, त्यावेळेस देखील उत्साह होता, परंतु मतात दिसलं नाही ते नाही। काही आपल्याला कल्पना आहे की त्यावेळेला आम्ही मान्य केलं की काही नेगेटिव्ह असे निगेटिव्ह सेट ढकलण्यात आले, त्यामुळे लोकांनी मतदानाच्या बाबतीमध्ये थोडंसं काही ठराविक लोक एकाच बाजूला कळलेत, त्यामुळे हा विषय झालेला होता। पण मला वाटतं आता तशी परिस्थिती नाही आहे। मी उदाहरणादाखलच सांगेल की धुळे मतदारसंघ लोकसभेचा जो होता त्याच्यामध्ये 5 मतदारसंघामध्ये आम्ही पुढे आहोत, 35-40 हजार आणि 50,000 मतांनी आम्ही पुढे आहोत। पण फक्त एकटा मालेगाव मतदारसंघ असा आहे की त्या ठिकाणी आम्ही 1,96,000 मतांनी मागे पडलो एकाच मतदारसंघामध्ये। म्हणजे 5 मतदारसंघामध्ये 1,93,000 मतं आम्हाला जास्त आहेत आणि एकाच मतदारसंघामध्ये 1,96,000 आम्ही मागे आहोत आणि म्हणून ते 5 मतदारसंघ आम्ही जिंकणारच आहोत। भले एक विधानसभा आम्ही मालेगावचा हरू, पण 5 मतदारसंघ आम्ही जिंकणार। तर अशी परिस्थिती सगळीकडे आहे, त्यामुळे मला वाटतं की लोकसभेसारखी परिस्थिती आता राहणार नाही। लोकांनाही अगदी जे काँग्रेसने त्यावेळेला एक नरेटिव्ह सेट केला विरोधकांनी, त्यालाही काही मतदार बळी पडलेत, लोक बळी पडलेत, पण आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे की असं कुठलंही संविधान बदलणार नाही, असं कुणालाही या देशातून हाकललं जाणार नाही, हे लोकांना आता कळालेलं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की यावेळेला पुन्हा लोक मतदार महायुतीलाच आपला कौल देतील। हो, पण अनेक ठिकाणी बंडखोरी आहे। समीर भुजबळ नांदगावमधून उभे, नाशिकच्या देवळालीमध्ये महायुतीचे 2 पक्षांना EB फॉर्म देण्यात आलेले, त्यामुळे कसं काय तुमची जागा निवडून? बंडखोरी असू द्या किंवा 2 फॉर्म देणे असू द्या, मला वाटतं आमचेच आमदार त्या ठिकाणी निवडून येतील, आमचेच लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून येतील, याबाबतीत कोणाच्या शंका नाही। काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थिती झालेलं आहे, ते व्हायला नको होतं, पण अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही ठिकाणी आता मैत्रीपूर्ण लढत ही होते आहे। पण ती जरी होत असली तरी तिथे निवडून येणारा जो लोकप्रतिनिधी राहील तो आमचाच राहील। देवळालीमध्ये भाजपची नेमकी काय भूमिका आहे असा प्रश्न निर्माण झालाय। अजित पवारांची शिवसेनेला मदत करायची अजूनपर्यंत आम्ही निर्णय केलेला नाही खरं म्हणजे, पण या बाबतीमध्ये बसून निर्णय करण्याची गरज आहे, आवश्यकता आहे। कारण दोन्ही आमचेच सहकारी मित्र महायुतीतले त्या ठिकाणी EB फॉर्म त्यांनी दिलेला आहे, त्यामुळे थोडा आम्ही पण विचारात पडलेलो आहोत की इथे करायचं काय। पण निश्चित या बाबतीमध्ये योग्य निर्णय घेतला जाईल आणि तिथे काही झालं तरी आमदार जो आहे, लोकप्रतिनिधी जो आहे, हा महायुतीचा निवडून येईल। उद्या मोदीजींच्या या सभेच्या ठिकाणी त्या 2 पैकी कोणाला निमंत्रित करण्यात आलेलं आहे? मोदीजींच्या सभेला हे महायुतीचे 2 उमेदवार आहेत, त्यापैकी कोणाला निमंत्रित केलं? अवघड प्रश्न विचारत अवघड आहे जरा प्रश्न। आता मला जो माहिती नाही, मी आता नाशकामध्ये आलो, मी माहिती घेऊन सांगतो। नवाब मलिक असं म्हणतात की मी महायुतीचा जरी उमेदवार नसलो तरी राष्ट्रवादीचा उमेदवार आहे आणि त्याच्यामुळे इतर कोणी मदत करू न करू पण मी राष्ट्रवादीचाच उमेदवार आहे। मला वाटतं नवाब मलिकांच्या बाबतीमध्ये, त्यांच्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाने आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे। त्यांना काय म्हणायचं त्यांना म्हणू द्या, पण आम्ही त्यांच्या उमेदवाराच्या बाबतीतली भूमिका स्पष्ट केलेली आहे, त्यामुळे त्यात कुठलाही आमचा बदल नाही। पूनम महाजनांनी आज 2 वक्तव्य केलेले आहेत, त्याच्यात वादग्रस्त असं म्हटलंय त्यांनी की प्रमोद महाजन यांच्या हत्येमागे फक्त पारिवारिकच कारण नव्हतं तर एक षडयंत्र होतं आणि दुसरं त्या म्हणतात की माझं तिकीट जे कापलं गेलं त्याचं षडयंत्र महाराष्ट्रात रचलं गेलेलं आहे। या 2 वक्तव्यांकडे कसं बघतं? मी काही ऐकलं नाही, मी पूर्ण ऐकून घेतो त्यांचं काय म्हणणं आहे, कारण मगच बोलतोय आपण। सारंगी महाजन यांनी पण आरोप केलेला आहे की पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी बळाचा वापर करून काही जमिनी ज्या आहेत त्या अतिशय अल्प किमतीमध्ये बळकावलेल्या आहेत। मला वाटतं कोणी असं काही म्हटलं तरी पण त्याची चौकशी झाली पाहिजे, असं नाही आहे। म्हणजे आपण काही समजा कोणावर काही आरोप करावेत, मला वाटतं असं होत नाही आजकाल। या बाबतीमध्ये सगळे स्पष्टता आहे, कायद्यामध्ये तरतुदी आहेत। बळजबरीने बळकावल्या, दादागिरी करून बळकावल्या, हे तर कोणी कोणावर काही आरोप करू शकतं। विधानसभा निवडणुकीनंतर समीकरणे बदलू शकतात असं विधान
दिलीप वळसे पाटलांनी केलेलं आहे. 6 पक्ष आहेत, त्यामुळे काही घडू शकतं. मी काय ऐकलं नाही दिलीप वळसे पाटलांनी काय म्हणालं, पण त्यांना काय त्याच्या मागचा उद्देश आहे काय मला अजून कळालेला नाही. मी माहिती घेतो आणि बोलतो. सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य वादग्रस्त ठरतं. त्याचे काय कुठले जोरदार टीका त्यांच्याकडून केली जाते, ते वक्तव्य योग्य वाटतं. काय म्हणले? शरद पवारांबद्दल ते बोललेलं आहे की त्यांनी म्हटलं आहे की जसं राजकारणामध्ये त्यांचा चेहऱ्यासारखं राजकारण वगैरे असं ते काय केलं. मला वाटतं अशी इतकी टोकाची टीका कोणी कोणावर करू नये. थोडंसं आपण संयम ठेवला पाहिजे, थोडेसे प्रोटोकॉल आपण पाळला पाहिजे. मी असं कुठल्याही गोष्टीचं समर्थन करणार नाही, पण बोलताना ठीक आहे आपण राजकीय बोलू, एकमेकावर टीका टिप्पणी करू, पण अशा पद्धतीने उगाच कोणाबद्दल बोलणं मला वाटतं हे काही योग्य नाही. सगळ्यांच्या बाबतीत हे लागू आहे. मला भाजपचे उमेदवार श्याम खोडे यांच्या प्रचारात आदित्य योगीनाथ असं म्हणाले की बटेंगे तो कटेंगे ही प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांकडून मिळाली. कोण म्हणाला सर? योगी आदित्य. आता योगीजी आता मोठे नेते आहेत, आता मी त्याच्याबद्दल काय बोलावं. तो मालेगावमध्ये नामको बँकेमध्ये 100 ते 125 कोटी रुपये काही तरुणांचे बेरोजगार तरुण आहेत त्यांच्या खात्यावरती जमा झाले आहेत. त्याबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार देखील देण्यात आलेली आहे. शिवसेना शिंदे गटाने त्याच्याकडून प्रकार उघडकीस सांगितलं. मला आपल्याकडूनच ही माहिती मिळाली की नामको बँकेमध्ये काही तरुणांच्या नावावर, मी अजून शहानिशी केलेले नाही, पण 100-125 कोटी त्या ठिकाणी आलेले आहेत. मी सुद्धा या बाबतीमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत, त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. मला वाटतं याची सखोल चौकशी होईल आणि त्यानंतरच कळेल किंवा कोणी काय सगळा हा प्रकार केलेला आहे, ते पैसे एवढे आले कुठून, आले का नाही आले, हे तपासाचा भाग आहे. अजून ते निष्पन्न झालेलं नाही, पण याची चौकशी होणार आहे, सुरू झालेली आहे. थँक्यू. भाजपने काल कारवाई केली 40 जणांवर, मात्र त्यामध्ये अनेक नेते अजूनही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. टी पाटील आहेत, विना गावित आहेत किंवा विना गावितांनी राजीनामा दिला, वैभव पिचड आहे, अशा लोकांवर कारवाई केली नाही. मला वाटतं ज्यांनी बंडखोरी केलेली आहे, महायुतीचे उमेदवार दिल्यानंतर सुद्धा त्याच्यासमोर आपला फॉर्म ठेवलेला आहे, अपक्ष उभे आहेत. मला वाटतं बावनकुळे साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की सगळ्यांवर कारवाई होईल, सगळ्यांवर कारवाई होईल. त्यांना पक्षात कोणीही त्या ठिकाणी ठेवणार नाही, ते पक्षामध्ये राहणार नाही, ही स्पष्ट भूमिका आमचे अध्यक्ष बावनकुळे साहेबांनी केलेली आहे. सिंचन घोटाळ्याच्या फाईल्स अजित पवारांना दाखवल्या देवेंद्र फडणवीसांनी आणि त्यांनी गोपनीयतेचा भंग केला असं सुप्रिया सुळेंनी आरोप केलेला आहे. मला वाटतं खूप जुने विषय झालेत आता हे. आता त्या विषयावर काही न बोललेलं बरं. त्या संदर्भामध्ये कोर्टाने आपलं काय मत दिलेलं आहे, तपास यंत्रणाने सुद्धा आपण त्या ठिकाणी काय म्हटलं याची आपल्याला कल्पना आहे. पण आता उगाच जुने काहीतरी मुद्दे उखडायचे आणि काहीतरी बोलायचं, मला वाटतं हे काही योग्य नाही. त्याच्यावर सगळं विषय न्यायप्रविष्टही होते, त्याच्यावर सगळ्यांनी चौकशी करून आपला अहवालही दिलेला आहे, त्यात स्पष्टता आलेली आहे. त्यामुळे आता मागे असं झालं, त्यांनी असं त्यांना का दाखवलं, ही फाईल का काढली, मला वाटतं हे सगळे आरोप निराधार आहेत. पण विरोधक आता जरा सैरभैर झालेले आहेत, त्यांनाही दिसतं आहे की आता यावेळेला पुन्हा आपलं सरकार या ठिकाणी येणार नाही आणि म्हणून मग कोणावर तरी काहीतरी बेछूट आरोप करायचे, हा प्रकार चाललेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.